मी सुषमा दत्तात्रय सावंत आणि हे शुभम हरीश शिंदे. आता आम्ही ज्या पद्धतीने लग्न केलं त्याला 150 रुपये खर्च आलेला आहे आणि म्हणजे पप्पांनी ठरवलं होतं अगोदर की करूत मोठं लग्न वगैरे. मग त्याला जेवढा खर्च येणार आहे तेवढा खर्च आम्ही म्हणजे मी लहानपणापासून त्यांना बघते की ते विनाअनुदानित शिक्षकांसाठी काम करतायत. म्हणजे ज्या शिक्षकांना पगार चालू झालेला नसतो त्यातले अनेक गुरुवर्य असे असतात की ते पगार चालू न होताच रिटायर होतात. मग त्यांच्या घरचे कार्यक्रम कसे होतात, त्यांच्या मुलांची लग्न कशी होतात, हे सगळं मी त्यांना बघत आले. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलंय, माझ्या आईनं सांगितलंय, लहानपणापासूनच मला सगळं माहितीये. म्हणून मग आम्ही खरं तर असा निर्णय घेतला आणि आता जे आमच्या लग्नासाठी जो खर्च होणार होता त्या खर्चातून आम्ही त्या शिक्षकांच्या मुलांसाठी काय करता येते का याचा प्रयत्न करतो. मी सुषमा दत्तात्रय सावंत आणि हे शुभम हरीश शिंदे. आता आम्ही ज्या पद्धतीने लग्न केलं त्याला 150 रुपये खर्च आलेला आहे आणि म्हणजे पप्पांनी ठरवलं होतं अगोदर की करूत मोठं लग्न वगैरे. मग त्याला जेवढा खर्च येणार आहे तेवढा खर्च आम्ही म्हणजे मी लहानपणापासून त्यांना बघते की ते विनाअनुदानित शिक्षकांसाठी काम करतायत. म्हणजे ज्या शिक्षकांना पगार चालू झालेला नसतो त्यातले अनेक गुरुवर्य असे असतात की ते पगार चालू न होताच रिटायर होतात. मग त्यांच्या घरचे कार्यक्रम कसे होतात, त्यांच्या मुलांची लग्न कशी होतात, हे सगळं मी त्यांना बघत आले. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलंय, माझ्या आईनं सांगितलंय, लहानपणापासूनच मला सगळं माहितीये. म्हणून मग आम्ही खरं तर असा निर्णय घेतला आणि आता जे आमच्या लग्नासाठी जो खर्च होणार होता त्या खर्चातून आम्ही त्या शिक्षकांच्या मुलांसाठी काय करता येते का याचा प्रयत्न करतो.